नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डायरेक्शन अकॅडमीच्या सरळ सेवा प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आपण आपल्या टीईटीच्या परिसर अभ्यास पेपर 1 2013चा पेपर इथे बघत आहोत. तर त्या अगोदर सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे बघा की टीईटी टेस्ट सिरीज आपण डायरेक्शन अकॅडमीच्या माध्यमातून लॉन्च केली. आता हे आपण जे करतो का पीवायक्यूचा सराव करतो बरोबर. त्याचबरोबर तुम्हाला नवीन प्रश्नांची सुद्धा तेवढीच गरज आहे. त्या अनुषंगाने तुम्हाला पेपर 1 चे 10 आणि पेपर 2 चे 10 टेस्ट असे एकूण 20 टेस्ट मात्र 299च्या माफक दरामध्ये उपलब्ध आहेत. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपची लिंक आहे की तिथे डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता टेस्ट सिरीज परचेस करण्यासाठी. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिसेल अकॅडमीचा की जेणेकरून तुम्ही इतर सरळ सेवेसंदर्भात ज्या काही शंका असेल तिथे तुम्ही ते इन्क्वायरी करू शकता. पण आपल्या आजच्या प्रश्नांना सुरुवात करूया. हे आपलं 2013ची टीईटीची प्रश्नपत्रिका आहे का त्याचे पीवायक्यू आपण आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर बघा पहिला प्रश्न आहे, जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यांसारख्या विकारावर उपचार म्हणून रुग्णाला कशाचा समावेश आहारात करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. तर पर्याय क्रमांक 1 आवळा, लिंबू, संत्रे, मोड आलेली कडधान्य, दुग्ध, शार्क लिव्हर ऑइल, कॉड लिव्हर ऑइल, डाळी, पालेभाज्या की दूध की. चौथा पर्याय पालेभाज्या, पिवळी पिकलेली फळे, गाजर, पपई, दूध यांच्यापैकी कशाचा आपण आहारामध्ये समावेश केला तर जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत सारख्या आजारावर आपल्याला मात करता येईल. तर पर्याय क्रमांक 3 जो आहे डाळी, पालेभाज्या, दूध यांचा समावेश केल्याने जीभ लाल होणे म्हणजे आपण ज्याला तोंड येणे जेव्हा म्हणतो का ते. आणि ते का होतं विटॅमिन बी कॉम्प्लेक्स जे आहे का त्याच्या कमतरतेमुळे आपल्याला होत असतं. तर त्यासाठी मग त्याचे सोर्स काय पल्सेस जे डाळी आहेत वेगवेगळ्या, नंतर पालेभाज्या, दूध यांचा आहारात जर आपण समावेश केला तर आपल्याला जीभ लाल होणे, त्वचा खरखरीत होणे यांसारख्या आजारावर उपाय मिळू शकतो. ते बघा अचूक पर्याय क्रमांक 3 डाळी, पालेभाज्या आणि दूध जीभ लाल होणे आणि त्वचा खरखरीत होणे ही लक्षणे जीवनसत्व बी कॉम्प्लेक्स विटॅमिन बी कॉम्प्लेक्सच्या कमतरतेमुळे होतात. डाळी आणि हिरव्या पालेभाज्या याचे उत्तम स्रोत आहेत. प्रश्न आहे बघा, जीवनसत्व बी चे महत्व पण येते. आता तुम्ही इथे होल ग्रेन जे बघतात, आता ह्या सर्वांचा आपल्या आहारामध्ये समावेश असेल तर आपण काय पोषणयुक्त आहार घेतो असं आपण म्हणतो. तर जीवनसत्व जे आहेत विटॅमिन बी कॉम्प्लेक्स शरीरात पचनक्रिया आणि त्वचेच्या आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. मग प्रमुख स्रोत जर त्याचं काही बघायला गेलं तर डाळी आहेत, आपल्या कडधान्य आहेत, दुग्ध आणि दुग्धजन्य पदार्थ जे डेअरी प्रोडक्ट्स आहेत आणि हिरव्या पालेभाज्या ह्या तिघांकडनं आपल्याला विटॅमिन बी कॉम्प्लेक्स मिळत असतं. नंतर पुढचं बघा, खालील पर्यायातील प्राण्यांचा सर्वसाधारण आयुर्मानाप्रमाणे उतरता क्रम लाल सुरुवातीपासूनचा दुसरा प्राणी कोणता. आता इथं जे अवेलेबल आहे का त्याच्यातनं उतरता क्रम लावायचा, पहिला, दुसरा आणि चौथा. तर पहिलं बघा शहामृग, दुसरं माशी, कुत्रा आणि चौथं हाती. तर पर्याय क्रमांक 1 शहामृग जे आहे का हे आपलं इथे योग्य उत्तर असलेलं आपल्याला बघायला मिळतं. सगळ्यात पहिले हत्ती आपला म्हणजे पर्याय क्रमांक डी, दुसरा आहे शहामृग म्हणजे ए, तिसरा आहे कुत्रा म्हणजे सी आणि चौथा आहे घरमाशी. आता त्याचा पुढे आपण टाइम पिरियड बघूया. तर शहामृग उत्तर आहे. आयुर्मानाचा उतरता क्रम हत्ती 70 वर्ष जगतोय, शहामृग 50 वर्ष जगतोय, कुत्रा एक 10 ते 15 वर्ष जगतो बघा आणि घरमाशी ही केवळ 30 दिवस. त्या अनुक्रमाने आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1 शहामृग हे राहील. तर बघा प्राण्यांचे सरासरी आयुर्मान आणि आकारमानावर आणि पर्यावरणावर अवलंबून असते. ते तुम्हाला कसं वातावरण तिथे मिळत आहे, तिथे तुम्हाला ॲटमॉस्फिअर सोबतच तुमचा आहार कसा आहे, तुमचा आकारमान काय, तुम्ही कशा हॅबिटाइटमध्ये राहत आहे त्याच्यावर त्यांचा टाइम पिरियड जो टेन्युअर जो आहे आयुर्मान जो आहे तो ठरत असतो. आता हत्ती सर्वात जास्त जगणारा भूचर प्राणी म्हणून ओळखला जातो. शहामृग पक्ष्यांमध्ये मोठे आणि दीर्घायुषी म्हणून ओळखले जातात. या उत्तरात जरी सेकंड नंबरवर असलं पण पक्ष्यांमध्ये जर विचारलं तर शहामृग आपल्याला हायेस्ट जगायला मिळतात. त्याच्यानंतर कुत्रा हे मानवी सहवासात एक 10 ते 15 वर्ष आणि सर्वात जास्त जर जगणारा प्राणी म्हणून आपण कासवाला ओळखतो, जो आपल्याला उभयचर असलेला आहे. पुढचं बघा, सोनकिडे कशासाठी उपयोगी पडतात. रेशीम संवर्धन, कीटक संवर्धन, मधमाशांच्या पोळ्यांचे संवर्धन की कीटक नियंत्रण. सोनकिड्यांसाठी आपण कशासाठी सोनकिड्यांचा वापर करतो. तर पर्याय क्रमांक 4 जे आहे कीटक नियंत्रणासाठी आपण सोनकिड्यांचा वापर करत असतो. त्यामध्ये बघा सर्वसाधारणपणे जे सोनकिडे आहेत हे निसर्गातील मित्र कीटक म्हणून ओळखले जातात. काय समजा जर प्रश्न आला की मित्र कीटक कोण,
तर त्याचं उत्तर राहणार आपलं सोनकिडे. हे ना मित्र कीटक म्हणून पण आपण ओळखतो की जे पिकांवरील घातक कीटकांना खातात. जे शेतकऱ्यांचा मित्र जसं म्हणतो आपण गांडूळला म्हणतो, तर त्याच पद्धतीने मित्र कीटक पण कोणता तर तो कोणता आहे तर सोनकिडे. इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा जैविक कीटक नियंत्रक म्हणून त्याने भूमिका बजावतात. रासायने न वापरता शत्रू कीटकांचा बंदोबस्त करणे म्हणजे जैविक कीटक नियंत्रण. कारण की आपण पेस्टिसाइड्स का वापरतोय बरं का पिकांवर? का? कारण की आपण कीटक नियंत्रण करण्यासाठी, रोग नियंत्रण करण्यासाठी, पण हे नैसर्गिकतः ते करत आहेत. सोनकिडे एका दिवसात अनेक हानिकारक कीटक खातात. हे शेतासाठी अतिशय किफायतशीर ठरतात आणि पर्यावरणाचा समतोल राखायला ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. आता पृथ्वी तलावर असलेला कीटक असो, सजीव, कोणताही सजीव प्राणी, मग तो मायक्रोब असो की मोठा सजीव, पृथ्वीवरचं त्याचं अस्तित्व यामुळेच आहे कारण की तो पृथ्वीवर उपयुक्त आहे. निरुपयोगी असा कोणताही जीव आपल्या पृथ्वी तलावर अस्तित्वात नाही. प्रत्येक जीव हा एका दुसऱ्या जीवावर आधारित आहे, डायरेक्टली म्हणा किंवा इनडायरेक्टली म्हणा. त्यामुळे आपण कसे आहोत? परपोषी आहोत, सर्वजण एकमेकावर आधारित आहोत. पुढचं बघा, मानवाचे किती दात पडून पुन्हा नव्याने दात येतात? पर्याय क्रमांक 1 14, 28, 20 आणि चौथं 32. तर पर्याय क्रमांक जो तिसरा आहे का 20. लहान बाळांचे लहानपणी आपले बघा दुधाचे दात पडून आपल्याला पक्के दात येत असतात बघा, तर ते 20 दात पडून आपल्याला 12 पक्के दात त्याऐवजी येत असतात. तर त्यामध्ये बघा मानवात एकूण दुधाचे दात असतात, मिल्क टीथ, जे आपल्याला 1-1.5 वर्षापासून यायला लागतात प्रत्येक मनुष्याला. ते बालपणापासून पडून त्याच्या जागी कायमस्वरूपी दात येतात, जे इतर 12 दात आयुष्यात एकदाच येत असतात. ते एकदा पडल्यावर ते पुन्हा नव्याने येत नाहीत. आता बघा तुम्ही असा जबडा बघतात बघा आपला, अपर टीथ आणि लोअर टीथ जे असतात, मग हे कॉमन त्यांचा व्यास वगैरे असे फॉर्मॅटमध्ये ते बघायला मिळतात. प्रौढ माणसामध्ये आपल्याला 32 दात साधारणतः बघायला मिळतात. दुधाचे दात 20 असतात की जे पडून आपल्याला कायमस्वरूपीचे दात येत असतात आणि कायमस्वरूपी दात जे एकदा येतात ते 12 असतात. दातांच्या काही प्रकारमध्ये पाठशीची दात, सुळी, उपदाड किंवा दाड असे आपण नावं त्याची वर्गीकरण केलेलं आहे. त्यानंतर बघा पितळ्याचे भांडे कोणत्या धातूच्या मिश्रणापासून बनलेले आहेत? आता आपण मिश्र धातूचा वापर करून जे भांडी बनवतो तर ते सांगायचं आहे की पितळाची भांडी कशा वापरून बनवतात? जस्त आणि तांबे, तांबे आणि लोखंड, निकल आणि जस्त आणि लोखंड आणि निकल. तर पर्याय क्रमांक 1 जस्त आणि तांबे जे आहे त्यांच्या मिश्रणात आपण पितळेची भांडी बनवत असतो. की आता तरी आपण स्टेनलेस स्टीलची भांडी मोठ्या प्रमाणात वापरतोय, परंतु पूर्वीच्या काळामध्ये जर आपण बघायला गेलो तर कथिलीकरण करून आपल्याला तांब्या पितळाची भांडी, मातीची भांडी ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या दैनंदिन वापरामध्ये वापरली जात होती. परंतु आता सध्याच्या स्थितीत जर बघायला गेलो तर आपण स्टेनलेस स्टीलकडे आपला कल वळालेला आहे आणि आपण त्याच्या टिकण्याची जी काळ हे आहे, कारण की आता तांब्या पितळाची भांडी जर वापरायची म्हटली तर विषबाधा होऊ नये या गोष्टीमुळे आपण त्यांना वारंवार कथिलीकरण करावं लागायचं बघा त्यांना आतून. तांब्या पितळाची जी भांडी आहे, तुम्ही तुमच्या घरामध्ये तांब्या पितळाची भांडी बघितली असणार. आता फक्त आपण एखाद्या फेस्टिवल करताच त्याचा वापर करतोय, परंतु जेव्हा डेली बेसिसवर त्यांचा वापर होत होता तेव्हा कथिलीकरण करून त्यांचा पुनर्वापर आपल्याला वारंवार होताना बघायला मिळत होता. तर जस्त आणि तांबे यांच्या मिश्रणातून आपण पितळेची भांडी जी आहे ती बनवत होतो. आणि आता बऱ्याच वेळा जे नकली ज्वेलरी जी बनवली जातात बघा, त्याच्यामध्ये आपल्याला तांब्या पितळाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळतो. त्यानंतर बघा ब्रास, पितळ जे आहे, कॉपर आणि जे याचे मिश्रण आहे, त्यानंतर त्याचा टिकाऊपणा यासाठी ओळखले जातात ते, आणि ते थोडे गोल्डन कलरचे आपल्याला बघायला मिळतात. अशी आपण पितळाची भांडी नक्कीच घरी बघितली असावी. पितळ जसं आपण तांबे आणि जस्त कॉपर आणि झिंक पासून बनवतोय, त्याच पद्धतीने कांस्य जे ब्रास जे आहे ते आपण कथिल आणि तांबे या दोघांच्या मिश्रणातून बनवतोय. तसं स्टेनलेस स्टील जी भांडी आपण डेली बेसिसवर आता वापरतो बघा, ती लोखंड, क्रोमियम आणि निकेल ह्या 3 गोष्टींच्या संयोगाने आपण बनवतो बघा. जी स्टेनलेस स्टीलची भांडी जी आपण वापरतो त्यामध्ये लोखंड सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट, त्यानंतर निकेल आणि त्याच्यानंतर महत्त्वाचा क्रोमियम. यांच्या संयोगाने आपण स्टेनलेस स्टीलची भांडी बनवत असतो.
त्यानंतर बघा, खालील पर्यायांपैकी योग्य विधान कोणते? सर्वच जीवाणू उपद्रवी असतात, सर्वच जीवाणू उपकारक असतात, जे कामी उपयुक्त ठरणारी असतात. तिसरं, काही जीवाणू उपद्रवी तर काही उपकारक असतात. जीवाणू व विषाणू समान आकाराचे असतात. तर पर्याय क्रमांक 3, काही कामाची आहेत आणि काही निरुपयोगी. कामाचे पृथ्वी तलावर आहे म्हटल्यावर ते मायक्रोब्स कामाचेच आहेत, परंतु मनुष्याचे उपयोगी आहे किंवा नाही या बेसिसवर याचं उत्तर आपल्याला पर्याय क्रमांक देता येतं. कारण की सर्वच उपद्रवी नाही आहेत आणि सर्वच कामाचे पण नाही आहेत आपल्याला. त्याचबरोबर सर्वांचा जीवाणू आणि विषाणूंचा आकार एकसारखा नाही आहे. त्यांच्या साईजमध्ये, त्यांच्या सेल्स कशा आहेत, काय आहे, त्यांचं लाईफ टेन्युअर कसं आहे, आयुर्मान कसं आहे, कशा हॅबिटॅटमध्ये, कशा वातावरणात ते निर्माण होतं, याच्यावर त्यांचा आकार छोटा मोठा ठेवतोय, तो समान नाही. सर्वच जीवाणू वाईट नसतात. उदाहरणार्थ दुधाचं दही करणारे लॅक्टोबॅसिलस जीवाणू आपल्यासाठी फायदेशीर आहे, तर टायफॉइड सारखे आजार पसरवणारे जीवाणू हे आपल्यासाठी उपद्रवी आहेत. म्हणजे जेवढे पण आपण डेअरी प्रोडक्ट्स बघतो बघा, दुग्धजन्य पदार्थ, ए प्रोडक्ट पासून बी प्रोडक्ट, बी पासून सी, म्हणजे रूपांतर करतोय ना आपण त्यांचं, मग त्या रूपांतराला मायक्रोबच कारणीभूत आहे. जादूची छडी तर त्याच्यावर फिरवत नाहीये ना आपण, की लगेच ह्याचं रूपांतर ह्याच्यात झालं नाही. त्याला तेवढा टाइम पिरियड किंवा जे आंबवून केली जाणारे जे पदार्थ आहेत बघा, आपण आहारामध्ये ज्याचा समावेश करतो, जसं की इडली वगैरे सारखे प्रोडक्ट आहे, डोसा सारखे प्रोडक्ट आहे, म्हणजे ते तांदूळ आंबवून ते होतंय. मग ते काय मायक्रोबची भूमिका आहे ना तिथे पण. मग ते दुधापासून दही करणं, ह्या सगळ्या गोष्टी, मग पनीर असेल किंवा मग इतर जेवढे काही दुग्धजन्य पदार्थ आपण बनवतो, तर ते आपण मायक्रोब्सच्या मदतीने बनवत असतो. जीवाणूंचे वर्गीकरण बघा, उपद्रवी, उपकारक आणि महत्व. अन्नपचनासाठी, खत निर्मितीसाठी रायझोबियमचा वापर केला जातो, म्हणजे हे जीवाणू आपल्यासाठी कामाची आहे. त्यानंतर उपद्रवी अन्न खराब करण्यासाठी असेल किंवा विविध रोग निर्माण, आता जर बघायला गेलो आपण, टायफॉइड असेल किंवा मग जे संपर्कजन्य संसर्गजन्य जे रोग हे जीवाणू विषाणूंमार्फतच पसरत आहेत ना, मग ते आपल्यासाठी घातक आहेत. त्यानंतर बघा, महत्व, औषध निर्मितीसाठी सुद्धा आपल्याला बऱ्याचशा मायक्रोब्सचा वापर आपण करताना बघू शकतो. स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते? निकल, कथील, जस्त की ग्राफाईट? तर निकेल ह्या धातूमुळे स्टेनलेस स्टीलला चकाकी येत असते. आता स्टेनलेस स्टील जर तयार करायचं असेल तर आपल्याला कोणकोणती महत्त्वाची घटक लागते? पहिले लोखंड लागतं, दुसरं क्रोमियम, निकेल. मागच्याच प्रश्नांमध्ये आपण बघितलं. आता हा निकलमुळं काय त्याला चकाकी येते? भांडी चमकतात. कथील हे आपण तांब्या पितळाच्या भांड्यांमध्ये वापरतो बघा. कथील आणि कॉपर जे आहे, तांबे जे आहे, यांच्या मिश्रणातनं आपण ब्रॉन्झ हे नवीन धातू तयार करतो. आपण हे मागच्याच प्रश्नामध्ये बघितलं. ग्राफाईट हा आपण कार्बन कंपाऊंड्सचा प्रॉपर्टी मऊ असलेला घटक आहे. त्यानंतर जसं झिंक आपण बघितलेला आहे, कॉपर आणि झिंकचा वापर करून पितळ बनवलं जातं. हे आपण आपल्या मागच्याच प्रश्नांमध्ये बघितलं, त्यामुळे जास्त काही त्याच्यामध्ये स्पष्टीकरणाची आवश्यकता मला वाटत नाही. स्टेनलेस स्टीलमध्ये क्रोमियम गंज राखण्यासाठी वापरला जातो, तर निकेलमुळे त्याला चकाकी येते. गंज राखण्यासाठी, कारण की लोखंड वापरतोय ना आपण, लोखंडाला बाहेरची हवा पाणी लागलं की ते गंजायला लागते, बरोबर ना. त्याच्यात केमिकल रिॲक्शन्स होतात, त्यानंतर जैविक विदारण आहे, रासायनिक विदारण, ह्या प्रक्रिया त्याच्यामध्ये होतात. तर त्याच्यापासून वाचण्यासाठी स्टेनलेस स्टीलला क्रोमियम आणि निकेलचा सहारा घ्यावा लागतो. म्हणूनच निकेल आणि क्रोमियमच्या मिश्रणाने लोखंडापासून आपण स्टेनलेस स्टील बनवतो, की जी भांडी आपण आता डेली बेसिसवर वापरत आहोत, बरोबर. स्टेनलेस स्टील हे टिकाऊ संमिश्रण आहे, रस्ट फ्री आहे, ते गंजत नाही आहे आणि कडकपणा त्याच्यात जास्त, टणकपणा जास्त, आणि घरगुती भांडी, शस्त्रक्रियेच्या साहित्यासाठी त्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होतो आपण. त्यानंतर जर बघायला गेलं तर अणूंमधील इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत कसे आहेत? आता अणूंची संरचना इथे आपल्याला व्यवस्थित लक्षात येणं गरजेची आहे. निमपट असते, फारच कमी असते, समान असते की जास्त असते? तर फारच कमी असते बघा. त्यात काही धन असतात, काही ऋण असतात. मग हे इलेक्ट्रॉनचे वस्तुमान व्हॅल्यूम विचारतात त्याचे. मग आता ते प्रोटॉन आणि न्यूट्रॉनच्या वस्तुमानाच्या तुलनेत तुलना करतात तिघांमध्ये, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन आणि न्यूट्रॉनमध्ये, तर ते फारच कमी असलेलं आपल्याला बघायला
मिळतात. इलेक्ट्रॉनचे वस्तुमान प्रोटॉनच्या तुलनेत सुमारे 1836 पटीने कमी असते. पटीने कमी असलेलं आपल्याला बघायला मिळते आणि अणूचे सर्व वस्तुमान हे त्याच्या केंद्रकात म्हणजेच प्रोटॉन आणि न्यूट्रॉन मध्ये एकवटलेले असतात आणि आपल्याला काय इलेक्ट्रॉनचं वस्तुमान विचारतात जे फारच कमी ठरतं. त्यामध्ये बघा प्रोटॉन, न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे जे आहेत त्यांच्या प्रॉपर्टीज मध्ये अणूचे 3 कण असतात बघा, प्रमुख 3 कण, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. प्रोटॉन हे धनप्रभारित असतात, न्यूट्रॉन हे प्रभाररहित म्हणजे न्यूट्रल असतात आणि इलेक्ट्रॉन हे ऋणप्रभारित असतात. आता प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे केंद्रकात असतात, न्यूक्लियस मध्ये असतात. इलेक्ट्रॉन हे केंद्रकाभोवती फिरत असतात ते, बरोबर. त्याचबरोबर जर बघायला गेलं स्ट्रक्चर ऑफ ॲटम जी संरचना जी आहे हे आहेत, तर महर्षी कणात जे आहेत बघा, आणि परमाणु हा शब्द वापरलेला आहे बघा. आणि त्यांनी विशेषिका दर्शन जे आहे का त्यांचं, जे क्षण दर्शनाचं एक आहे, त्यामध्ये त्यांनी पृथ्वीची उत्पत्ती, मग त्यातनं काय सांगतो आपण ॲटम्स पासूनच सर्वांची निर्मिती झाली. अगदी छोटातला फाईन पार्टिकल ज्याला तोडताच येत नाही, एनर्जी ट्रान्सफॉर्म करता येते, हे आपल्याला महर्षी कणात सर्वात पहिले सांगतात. त्यांच्यानंतर जर आपण बघायला गेलो तर वैज्ञानिक सायंटिस्ट जे आहेत आपले डाल्टन, रुदरफोर्ड, थॉमसन आणि बोर, नील बोर जे आहेत आपले, यांनी मग त्याला पुढे अजून एक्सप्लेन केलेलं आपल्याला बघायला मिळतं. अशा रीतीने स्ट्रक्चर ऑफ ॲटम जे आहेत महर्षी कणातपासून नील बोर पर्यंत एक्सप्लेन करणारे सायंटिस्ट आपल्याला बघायला मिळतात. खालील पर्यायांपैकी निसर्गातील सफाई कामगार कोण आहेत? साप, वटवाघूळ, वाळवी की घार? घार यांना आपण नैसर्गिक कामगार म्हणून ओळखतो, सफाई कर्मचारी, कारण की ते काय डेड झालेले जे पशु आहेत घार, गिधाड हे त्यांना खातात, त्यामुळे ते संरक्षण करतात बघा आपल्या परिसर स्वच्छतेचं, म्हणून त्याला निसर्गातील सफाई कर्मचारी असं म्हटलं जातं. घार, गिधाड यांसारखे प्राणी मृत प्राण्यांचे मांस खाऊन परिसर स्वच्छ करतात. मग कारण की ते मृत प्राणी जर तिथे सडले गळले तर ते डिकम्पोज होईपर्यंत जो दुर्गंधी पसरते किंवा त्याच्यातनं जे बॅड बॅक्टेरियाज बाहेर येतात, गुड बॅक्टेरियाजच्या पेक्षा बॅड बॅक्टेरिया जे मनुष्यासाठी हानिकारक आहे, त्यांना खाण्याचं काम, त्यांना संपवण्याचं काम इथे घार, गिधाड यांसारखे प्राणी आपल्याला करताना, म्हणून आपण त्यांना काय सफाई कर्मचारी म्हणतो निसर्गाचे. मृतदेहाचे विघटन रोखून रोगराई कमी करतात, अन्न साखळीत महत्त्वाचे स्थान आहे आणि परिसर नैसर्गिकरित्या स्वच्छते करताना आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर बघा ॲल्युमिनियमच्या अणूमध्ये 3 प्रोटॉन व 14 न्यूट्रॉन असतील तर अणु वस्तुमान किती? 26, 13, 27 की 40? आता हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे कुठे असतात? अणूंच्या केंद्रकात असतात, बरोबर. मग आता यांचं आपल्याला वस्तुमान काढायचं म्हटल्यावर दोघांची बेरीज करावी लागेल. मग 13 आणि 14 किती झालेत आपले? 27. तर पर्याय क्रमांक 3 27 हे आपले योग्य उत्तर राहील. त्यामध्ये बघा अणुवस्तुमानांक प्रोटॉनची संख्या बरोबर प्लस न्यूट्रॉनची संख्या बरोबर अणुवस्तुमानांक कॅल्क्युलेट केला जातो. 13 + 14 27, म्हणून ॲल्युमिनियमचा अणुवस्तुमांक हा 27 आहे. की दोघांची बेरीज करावी लागेल आपल्याला तिथे. त्यानंतर बघा ॲल्युमिनियमचं आहे तिथे दिलेलं 26.98 म्हणजे जवळपास तब्बल 27 हा त्याचा अणुक्रमांक जो आहे तो फक्त प्रोटॉनची संख्या, अणुवस्तुमानांक प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या असतं आणि ॲल्युमिनियमसाठी ते 13 + 14 म्हणून 27 आहे. सौर घटाचा की सोलार सेल जो आहे का त्याचा वापर करून खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी वीज पुरवठा करता येईल? उपग्रह, शीतकपाट, विजत कपाट, स्वयंपाक करणे की पाणी पंप? सोलार सेलचा वापर कशा आपण अ ब क अ ब आणि क, त्याच्यानंतर अ ब क ड, चौथं आहे बघा ब क म्हणजे ब क ड आणि पाणी यांचा पंप, आणि चौथं सर्व अ ब क ड. तर पर्याय क्रमांक 4 हे आपले योग्य उत्तर आहे. सर्व ठिकाणी आपण सौर सेल जो आहे आपला सौर घटक जो आहे त्याचा वापर करतो. त्यामध्ये बघा सोलार सेलचा वापर सर्व विद्युत उपकरणांमध्ये मानव निर्मित उपग्रहांना
ऊर्जा पुरवण्यासाठी केला जातो, एनर्जी फ्लो करण्यासाठी. जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 22 एप्रिल, 28 फेब्रुवारी, 10 जून की 7 एप्रिलला? तर 7 एप्रिलला आपण जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करतो. त्याचबरोबर 28 फेब्रुवारी काय राष्ट्रीय विज्ञान दिन आहे बघा आपला. सायन्स डे म्हणून आपण सेलिब्रेट करतो. जागतिक आरोग्य दिन त्यामध्ये बघा अचूक पर्याय डी 7 एप्रिल. त्यामध्ये बघा पर्यावरणाचा समतोल राखण्याचा संकल्प करण्यासाठी आपण करतो. त्याचबरोबर WHO ची जी आजची स्थापना झाली होती 7 एप्रिल 1948 ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणून हा आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो आणि ही युनायटेड नेशन संयुक्त राष्ट्राशी संलग्न असणारी संस्था आहे. त्याला बघायला मिळतं की ज्याचं मुख्य आपल्याला सिनेमा इथे बघायला मिळतं. राज्य विज्ञान संस्था कुठे आहे? पुणे, नागपूर, मुंबई आणि चौथं औरंगाबाद. आता ही 2013 ची प्रश्नपत्रिका आहे म्हणून इथे औरंगाबाद हा शब्द वापरलेला आहे. आता जर असा काही प्रश्न आला तर छत्रपती संभाजीनगर आपण वापरू. पर्याय क्रमांक 2 नागपूर हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यामध्ये बघा महाराष्ट्र राज्य विज्ञान शिक्षण संस्था ही नागपूर येथे स्थित आहे. हे त्याचं हेडक्वार्टरचा फोटो आपल्याला इथे साईडला इथे बघायला. त्यानंतर बघा इकोसिस्टीम अन्न साखळीबद्दल खालील पैकी कोणते विधान बरोबर आहे? परपोषी हे उत्पादक असतात, भक्षक हे द्वितीय पातळीवर असतात, तिसरं मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक असतात आणि शाकाहारी हे सर्वोच्च स्तरावर असतात. आता हे योग्य विधान विचारलेलं आहे. तर पर्याय क्रमांक 3 मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक असतात. आता ह्याच्या माध्यमातून आपण जो पिरॅमिड आहे त्याच्या माध्यमातून समजून घेऊया. हे उत्पादक यांना खाणारे कंझ्युम करणारे ससा वगैरे हे काय झाले? प्राथमिक भक्षक. आता ह्यांना खाणारे साप वगैरे हे काय झाले? सेकंडरी कंझ्युमर म्हणजे द्वितीयक भक्षक जे मांसाहारी आहेत. आणि मग ह्यांना खाणारे हे आपले तृतीयक भक्षक, बरोबर? गरुड, गिधाड वगैरे यासारख्या गोष्टी. आता परपोषी हे उत्पादक असतात म्हणजे काय? ससा, साप, हे गरुड हे उत्पादक नाही आहे ना, हे काय आहेत? परपोषी. हे अवलंबून आहे एकमेकावर स्वतःच्या अन्नासाठी. तर हे काय स्वयंपोषी नाही, हे काय परपोषी. मग ते उत्पादक नाही ना. उत्पादक कोण आहेत? स्वयंपोषी. जे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात म्हणजे वनस्पती, वृक्ष, श्रब्स. ते पहिलं अयोग्य. दुसरं भक्षक हे द्वितीय पातळीवर नाही ना, पहिल्याच पातळीवर भक्षक बघायला मिळतात कारण की उत्पादनाला हे प्राथमिक भक्षक खात आहेत. दुसरं अयोग्य. तिसरं शाकाहारी हे सर्वोच्च स्तरावर नाही ना, प्राथमिक स्तरावर आहे. सर्वोच्च स्तरावर आपल्याला कोण? मांसाहारी मिळतात. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. मांसाहारी सजीव हे द्वितीय भक्षक आहे. अन्न साखळीत हिरव्या वनस्पतींना आपण काय म्हणतो? उत्पादक, प्रोड्युसर, स्वयंपोषी. शाकाहारी प्राणी हे प्राथमिक भक्षक आणि त्यांना खाणारे मांसाहारी हे द्वितीयक भक्षक. आणि ह्या मांसाहारी प्राण्यांना खाणाऱ्यांना काय म्हणतो आपण? तृतीयक भक्षक. त्यानंतर बघा समकेंद्री पद्धतीने विज्ञान पाठ्यक्रमात खालील पर्यायांपैकी प्रथम कोणता घटक येईल? स्नायू पदार्थांचा अभ्यास, विशिष्ट गुणधर्म, पदार्थांचे गुणधर्म की पदार्थाची अवस्था? तर पदार्थांचे गुणधर्म, प्रॉपर्टीज काय त्या पदार्थाची, जे प्रोडक्टची? सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅसेस स्टेट मध्ये आहे, काय म्हणजे काय? ते स्नायू आहे, द्रव आहेत की वायू आहेत? ही प्रॉपर्टी जोपर्यंत कळत नाही ना तोपर्यंत त्यांना समकेंद्री पद्धतीने विज्ञानाचा कसा अभ्यास करतात?
त्यांची प्रॉपर्टी आपल्याला कळेल, त्याच्यानंतर मग त्याच्यावर ठरेल ना की ते लिक्विड आहे, सॉलिड आहे, गॅस आहे. मग त्याच्यानंतर त्यांच्या प्रॉपर्टीज ठरतील, त्यांची वैशिष्ट्ये ठरतील, त्यांचे कार्य ठरेल आणि मग त्यानुसार ते गुणधर्मानुसार वागतील. तर त्यामुळे पदार्थांचे गुणधर्म प्रॉपर्टी पहिले माहीत असणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, समकेंद्री पद्धतीत विषय सोप्याकडून कठीणाकडे शिकवला जातं. त्यामुळे विज्ञानात सुरुवातीला पदार्थांचे सर्वसाधारण गुणधर्म प्रॉपर्टीज शिकवल्या जातात. त्यानंतर बघा, खालील पर्यायांपैकी समाज सुधारकांनी त्यांची स्थापन केलेली अयोग्य जोडी, चुकीची जोडी कोणती? इनकरेक्ट कोणतं आहे? राजाराम मोहन रॉय, ब्राह्मो समाज, पंडित ईश्वरचंद्र, आर्य समाज, पंडिता रमाबाई, शारदा सदन, आत्माराम पांडुरंग, प्रार्थना समाज. तर पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य आहे बघा. ईश्वरचंद्र विद्यासागर हे स्त्रियांशी संबंधित, कार्याशी संबंधित आहे बघा. विधवा पुनर्विवाह, स्त्री शिक्षण याच्याशी संबंधित. तर आर्य समाजाची स्थापना आपल्याला दयानंद सरस्वतींनी केलेली बघायला मिळते. स्थापना कधी करता येते? 1875 मध्ये मुंबई. आणि 1877ला त्याची दुसरी शाखा काढतात लाहोरमध्ये. त्यातनं ते मेसेज काय देतात? बॅक टू वेदास. वेदांकडे परत चला. परंतु वेदांकडे परत चला म्हणताना ते एक जुनाट कर्मकांड पद्धतीचा वापर नाही म्हणत. ते काय म्हणतात? एक शास्त्रशुद्ध पद्धतीने, शास्त्रीय पद्धतीने खरे जे वेदांचं नॉलेज आहे त्या समाजाकडे आपलं जाणं गरजेचं आहे. हा मेसेज आपल्याला ते देतात. आणि त्याचबरोबर सत्यार्थ प्रकाश नावाचा त्यांचा ग्रंथ आहे. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर हे विधवा पुनर्विवाह चळवळीशी दक्षिण भारतातले मद्रास विभागातून आपल्याला कार्यरत असलेले बघायला. त्यानंतर बघा, टीटी टेस्ट आपली जी बॅच आहे त्यामध्ये एकूण 20 टेस्ट तुम्हाला मात्र 299च्या दरामध्ये मिळते. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही ते परचेस करू शकता. त्यानंतर बघा, प्रतियोगी सहकारिता जे आहे आपलं रिस्पॉन्सिव्ह कॉर्पोरेशन हे तत्व जाहीर करणारे खालील पर्यायांपैकी कोण? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, लोकमान्य टिळक की दादाभाई नौरोजी. तर लोकमान्य टिळकांनी आपल्याला हे कन्सेप्ट दिलेली आहे प्रतियोगी सहकारिता. त्यामध्ये बघा, लोकमान्य टिळकांनी 1920 मध्ये प्रतियोगी सहकारिता हे धोरण मांडले. ब्रिटिश सरकार भारतीयांच्या मागण्या सकारात्मक प्रतिसाद देत असेल तरच आपण त्यांना सहकार्य करायचं. म्हणजे काय? गिव्ह अँड टेक. तुम्ही आमचं ऐका, आम्ही त्यावर तुमच्या कृतीला फॉलो करणार, तुमच्या ॲक्टला फॉलो करणार. म्हणजे हे गिव्ह अँड टेकचं धोरण त्यांनी ब्रिटिश गव्हर्नमेंटला दिलं. त्यानंतर बघा, मुरुंबादेवीचा किल्ला आणि खेळणा किल्ला यांचे छत्रपती शिवरायांनी अनुक्रमे काय नाव दिले? राजगड, विशालगड राजगड, रायगड प्रतापगड की प्रतापगड रायगड. हे अनुक्रमे शब्द लक्षात ठेवा. तर मुरुंबादेवी किल्ला आणि खेळणा किल्ला, मुरुंबादेवीला राजगड आणि खेळणा किल्ल्याला विशालगड हे नाव छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेले आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. मुरुंबादेवी डोंगरावर स्वराज्याची पहिली राजधानी राजगड वसवली आणि पन्हाळ्यावरून जेव्हा सुटका झाली होती बघा, पावनखिंडीचा जो पराक्रम जो होता आपला बाजीप्रभू देशपांडेंनी केला, त्यामुळे मग ह्या खेळण्या किल्ल्याचं नाव आपण विशालगड ठेवलेले बघायला मिळत आहे. विशालगडाकडून पन्हाळगडाकडून विशालगडाकडे जेव्हा महाराज जात आहे त्यावेळी आपल्याला पावनखिंडीची घटना आपल्याला झालेली बघायला मिळते. त्यानंतर बघा, शिवराय यांच्या अष्टप्रधान मंडळातील मंत्रीपद आणि त्यांची कामे यांची योग्य जोडी कोणती? पंडितराव पत्रव्यवहार करत होते, सचिव आज्ञापत्र तयार करत होते, अमात्य परराष्ट्राशी संबंध आणि सुमंत हे जमा खर्च पाहत होते. तर सचिव हे आज्ञापत्र तयार करत होते. उर्वरित 3 ऑप्शन्स हे इनकरेक्ट आहेत. त्यामध्ये बघा, सचिव आज्ञापत्र तयार करणे हे काम आहे. त्याचबरोबर त्यांना सुरनीस या नावाने सुद्धा ओळखलं जात होतं सचिवला. त्याचबरोबर सुमंत हे परराज्याशी संबंध ठेवत असत. म्हटल्यावर काय? जमा खर्च पाहण्याचं काम सुमंतचं नाही, परराष्ट्रांशी संबंध ठेवण्याचं काम सुमंतचं आहे. त्याचबरोबर जर अमात्य काय बघतायत? जमा खर्च बघतात. म्हटल्यावर हे दोघं, हे इकडे आणि हे इकडे. आणि पंडितराव हे पत्रव्यवहार करत नाही, तर ते पंडितराव काय? न्यायदानाचं काम करतात.
त्यानंतर बघा, मानवी उत्क्रांतीचा टाठकण्याचा माणूस खालीलपैकी कोणता? एफ होमोसेपियन्स, चिंपांझी की होमो इरेक्टस? तर पर्याय क्रमांक 4 होमो इरेक्टस हा टाठकण्याचा माणूस, आणि त्याच्यानंतर सर्वात प्रगत म्हणून होमोसेपियन्स बघतो आपण, निथँडर मॅन म्हणून ओळखतो बघा. त्यानंतर होमो इरेक्टस जो आहे म्हणजे ताठ मान करून उभा राहणारा मानव, की जो उत्क्रांतीच्या प्रवासात एक महत्वाचा टप्पा होता, की ज्याने प्रथम अग्नीचा वापर करायला शिकले. हे इथे लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा, पृथ्वी सूर्य पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, बरोबर. आपण बघतो ना की असा उगवून तो असा मावळतो. त्याचं कारण काय? पृथ्वी पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते, पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते, पृथ्वी सूर्याभोवती फिरते की पृथ्वीचे भ्रमण? तर पर्याय क्रमांक 2 पृथ्वी पश्चिमेकडून पूर्वेकडे जी फिरते का, म्हणजे अशी इकडून इकडे जी फिरते त्या अँगलने ही जी आपली पृथ्वी, त्याच्यामुळे आपला सूर्य हा पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळत असतो. हे इथे लक्षात घ्यायचं. अँटी क्लॉकवाईज जी पृथ्वी फिरते, एक असतं क्लॉकवाईज, एक असतं अँटी क्लॉकवाईज. घड्याळाच्या विरुद्ध दिशेला फिरल्यामुळे आपण आभासी स्वरूपात सूर्य पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना आपल्याला दिसतो. त्यानंतर बघा, खालील पर्यायांपैकी कोणते गोड्या पाण्याचे सरोवर नाही? गोड्या पाण्याचं नाही म्हटल्यावर काय, खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे खालीलपैकी? त्यामध्ये बघा, पर्याय क्रमांक 1 कोलेरू, सांबर, तिसरं कॅनॅत्सो आणि चौथं बुलर. पर्याय क्रमांक 2 सांबर हे राजस्थानमधील खाऱ्या पाण्याचे लेक आहे. त्यानंतर बघा, भारतातील सर्वात मोठे इनलँड सॉल्ट वॉटर लेक म्हणून आपण सांबर सरोवरला ओळखतो. त्यानंतर बघा, समान संबंध ओळखून प्रश्न सोडवायचा. रायगड, अलिबाग तर ठाण्याचं काय? ठाणे मुंबई शहर, मुंबई उपनगर की ठाणे उपनगर? ठाणे उपनगर नाही तर ठाणे. रायगडचं मुख्यालय अलिबाग, तर अलिबाग. ठाण्याचं मुख्यालय ठाणे शहर. असं हा लॉजिक आपल्याला सहसंबंध लागताना. त्यानंतर बघा, खालीलपैकी अयोग्य चुकीचे विधान कोणते? हिम आणि बर्फ. हिम आणि बर्फ यात फरक असतो. हिम आणि बर्फ गुणधर्म समान असतात आणि हिम अपारदर्शक असतो, तर हिमवृष्टी उंच ठिकाणावर होते. अयोग्य काय? तर हिम आणि बर्फ हे गुणधर्म समान असतात. थोडंफार बदललं तेव्हाच तर नाव बदललं ना आपण, हिम आणि बर्फ. तर स्नो जो आहे आपला हे फुसफुशीत आणि अपारदर्शक असतात, तर बर्फ हे कडक आणि स्फटिकी क्रिस्टलाइन नेचरमध्ये असतात. बघा ना तुम्ही, जेव्हा स्नोफॉल होतो का तेव्हा ते असं एकदम, जर इमेज बघितली असं एकदम सॉफ्ट असतात ते. जर तुम्ही नॉर्थ इंडियामध्ये जर फिरायला जाल आणि तिथे जर बघा, तो असं भुसभुशीत बर्फ बघायला मिळतो. आणि ते जर दुसरा आईस क्यूब बघा आपल्या फ्रीजमध्ये ट्रेमध्ये ठेवलेला, तो बघा, तो पारदर्शक दिसतो आपल्याला आणि तो क्रिस्टलाइन नेचरमध्ये असतो, एकदम टणक असा कठीण पदार्थ म्हणून बघायला मिळतो. म्हणजे ह्या त्यांच्या गुणधर्मामध्ये, प्रॉपर्टीजमध्ये हे असलेले हे बदल आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य ठरतं. त्यात ते काय सांगतात की समान प्रॉपर्टी, गुणधर्म समान आहे. नाही ना, गुणधर्म वेगळी आहेत दोघांची. एक भुसभुशीत तर एक टणक आहे, एक पारदर्शक आहे आणि क्रिस्टलाइन नेचरमध्ये आहे. त्यानंतर बघा, आसाम या घटक राज्याची सीमा एकूण किती भारतीय राज्यांशी संलग्न आहे? पर्याय क्रमांक 1 7, दुसरं 9, तिसरं 8 आणि चौथं 10. तर पर्याय क्रमांक 1 7 राज्यांशी आसाम राज्याची सीमा आहे बघा. आता ते 7 राज्य कोणकोणती ती बघा. हा आसाम आपल्याला बघायला मिळतो इथे, ए फॉर आसाम, बरोबर. इकडे बांगलादेश बघायला मिळतोय. आता इथून राज्य बघू. पहिलं बघा इथे अरुणाचल प्रदेश, दुसरं नागालँड, तिसरं मणिपूर, चौथं मिझोराम, पाचवं त्रिपुरा, सहावं मेघालय आणि सातवा हा जो पोर्शन आहे का दार्जिलिंगवाला, हा कोणता? पश्चिम बंगाल. त्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 7 हे आपलं योग्य उत्तर आहे. 7 सिस्टर्स मधील 6 राज्य आणि पश्चिम बंगाल असे एकूण 7 भारतीय राज्यांना आसामची सीमा स्पर्श करताना आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर बघा, खालीलपैकी योग्य विधान ओळखा. भारताचे राष्ट्रपती हे डॅश डॅश नसतात. ते काय नसतात? केंद्र शासनाचे कार्यप्रमुख, देशाचे प्रथम नागरिक, देशाचे वास्तविक प्रमुख आणि देशाचे घटनात्मक प्रमुख. तर पर्याय क्रमांक 3 देशाचे वास्तविक प्रमुख नाही आहेत. ते कार्यकारी प्रमुख आहे, घटनात्मक प्रमुख आहे, त्याचबरोबर ते फर्स्ट नागरिक पण आहे. तरी पण वास्तविक प्रमुख कोण आहेत? तर भारतीय पंतप्रधान.
हे आपले वास्तविक प्रमुख म्हणून ओळखले जातात. त्यानंतर बघा आपलं भारतीय राज्यघटनेनुसार शिक्षण हा विषय कोणत्या सूचीत समाविष्ट आहे? केंद्र सूची, समवर्ती सूची, राज्य सूची, विशेष सूची नावाची कोणतीच सूची नाही आपल्याकडे. आपल्याकडे 3 सूची आहेत, केंद्र, राज्य आणि समवर्ती. तर एज्युकेशन हा समवर्ती सूची कन्करंट लिस्टचा भाग आहे आणि ही केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची ह्या संविधानातील भाग 7 मध्ये बघायला मिळतात. 3 सूची आहेत, केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. त्याच्या माध्यमातून केंद्र सरकार, राज्य सरकार हे काम करताना बघायला मिळतात. राज्य सूचीनुसार राज्य सरकार, केंद्र सूचीनुसार केंद्र सरकार आणि समवर्ती सूचीनुसार केंद्र आणि राज्य दोन्ही त्या गोष्टीवर काम करू शकतात. परंतु एकाच विषयावर जर दोघांचा कायदा आलाय समजा किंवा दोघांचं कार्य आलंय तर त्यावेळी केंद्राचा कायदा हा वरचढ ठरतो. हा फरक इथे लक्षात घ्यायचा आहे. तर अशा रीतीने आपल्या आजचे 2013चे जे PYQs होते का ते संपलेले आहेत परिसर अभ्यास. तर त्याचबरोबर तुम्हाला नवीन प्रश्नांचा सराव पण तेवढाच महत्त्वाचा आहे. त्यामध्ये तुम्हाला पेपर फर्स्टचे 10 आणि पेपर 2चे 10 असे एकूण 20 टेस्ट तुम्हाला अवेलेबल करून देण्यात आलेत मात्र 299च्या माफक दरामध्ये. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता बॅच परचेस करण्यासाठी. त्याचबरोबर आता भाग दुसरा जो आहे का त्याचे लेक्चर्स पण आपल्याला या सरळ सेवेच्या चॅनलवर मिळतील यूट्यूबच्या, तर तुम्ही याला जॉईन करून घेऊ शकता. त्याचबरोबर संपूर्ण सरळ सेवा बॅच जी आहे आपली ज्याची फीस राहणार आहे 1499 रुपये. 1 वर्षाच्या टेन्युअरसाठी तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाचे लेक्चर्स त्यामध्ये मिळणार आहेत. त्यामध्ये मग तलाठी भरती, ग्रामसेवक, नगर परिषद, आरोग्य विभाग, कृषी विभाग किंवा इतर ज्या काही सरळ सेवा आहेत त्या ओव्हरऑल त्याच्यामध्ये शिकवल्या जातात. तर त्याच्यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड वॉच टाईम मिळतो, मॉक टेस्ट सिरीज मिळते, PDF स्वरूपात नोट्स, 1 वर्षाची व्हॅलिडिटी आणि 3000 प्रश्नांचा सराव. याची फीस राहणार आहे बघा आपली 1499 रुपये. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट ॲक्सेस घेऊ शकता. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर प्ले स्टोअरवर तुम्हाला अशी ॲपची लिंक मिळेल. लिंकवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर पण दिलेला आहे. तर तुम्ही अधिक माहितीसाठी तिथे जॉईन करू शकता. कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला याची PDF जी आहे का त्या सर्व तुम्हाला तिथे फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळतील आणि जे काही नवे अपडेट्स आहेत आपल्या ते सर्व नवे अपडेट्स तुम्हाला तिथे मिळतील डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या ह्याच्यावर. तर आपण आपला अशा रीतीने ही 13ची जी प्रश्नपत्रिका संपली म्हटलं पेपर 1 बघितलाय तर पेपर 2 जे आहे तुम्हाला याच सरळ सेवेच्या प्लॅटफॉर्मवर बघायला मिळतील PYQच्या माध्यमातून. थांबूया आपण इथे आणि भेटूया आपल्या पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.